Good morning. Welcome back or welcome to the Beyond Balance It, my channel. Okay, yesterday we have talked about the exercise and the practical problems of lesson number 2. Today we will take a brief overview of all these things of lesson number 1. Sorry, of lesson number 2, that is meaning and fundamentals of double entry bookkeeping. And from tomorrow we will start with OC. So what we will cover first is meaning and double definition. What is double entry system? Then advantages. Why double entry system? Then golden rules, traditional illustration. We will see methods of recording, classifications of accounts, modern approach at accounting equations. These all the 8 concepts that we are going to say today. First is meaning and definition of double entry system. Double means what? Two. So every business transaction has two effects. The giver, the receiver of the benefits and the giver of the benefits. Recording both sides in terms of debit and credit is called double entry system. आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन झालं, समजा एक ट्रान्झॅक्शन झालं जसं की यू बाय गुड्स फ्रॉम एक्स वाय झेड. तर एक्स वाय झेड हा कोण आहे? गिवर आहे आणि तुम्ही कोण आहात? तर रिसिव्हर आहात. ही दोन ट्रान्झॅक्शन झाले, ह्यालाच डबल एंट्री सिस्टीम म्हणतात. डबल एंट्री सिस्टीम ओरिजिन कुठे होती? इंट्रोड्यूस्ड बाय अन इटालियन मर्चंट लुका पोलिओ on 10th of November 1494, celebrated every year as an International Accounting Day. इंटरनॅशनल अकाउंटिंग डे कधी सेलिब्रेट केला जातो? 10th of November 1494. Accordingly, two aspects of every transaction, one debit and one credit of equal amount, is what gives rise to the term double entry. डबल एंट्री म्हणजे काय? दोन ऍस्पेक्ट्स असतात, एक डेबिट असतो, एक क्रेडिट असतो आणि ते इक्वल अमाऊंटला असतात. ह्यालाच डबल एंट्री सिस्टीम असं म्हणतात. आता तुमच्या लक्षात राहणारे पॉइंट्स कोणते ठेवायचे कोणते आहेत? तर हे बघा, एव्हरी ट्रान्झॅक्शन अफेक्ट्स of minimum two accounts. One account is debited and another is credited with the same amount. This equal and opposite rule is make a system scientific. त्याच्यामुळे ही सिस्टीम सायंटिफिक होते. डेबिट क्रेडिट आपण इक्वल अमाऊंटला करतो. Then next is principle of double entry system. डबल एंट्री म्हणजे टू इफेक्ट्स असणं गरजेचं आहे. रिसिव्हर आणि गिव्हर त्याच्यात असणं गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही कोणतीही गोष्ट सेल केला तर तीच गोष्ट तुमच्याकडनं गेली आणि ती कोणाकडे जरी गेली म्हणून तुम्ही कोण झाला तर गिव्हर ऑफ दी बेनिफिट आणि तो कोण झाला तर रिसिव्हर ऑफ दी बेनिफिट. तसंच डेबिट क्रेडिट असलं पाहिजे आणि ती इक्वल अमाऊंटलाच असली पाहिजे. Then next is modern approach view. Transactions affect assets, liabilities, capital expenses, or income. Increase in assets expenses is debited and decrease in assets and expenses is credited. Modern approach view मध्ये काय आहे? ट्रान्झॅक्शन्स मध्ये इफेक्ट कोणाला होतात? ऍसेटला होतात, लायबिलिटीला होतात, कॅपिटलला होतात, इन्कम किंवा एक्सपेन्सेस. त्यापैकी कोणत्या तरी दोन गोष्टींना इफेक्ट होणार आहे. मग जेव्हा ऍसेट इन्क्रीज झाले, एक्सपेन्सेस इन्क्रीज झाले तर ते आपण डेबिट करणार आहोत. तसंच डिक्रीज इन ऍसेट, एक्सपेन्सेस डिक्रीज झाले तर ते आपण क्रेडिट करणार आहोत. त्याच्यानंतर मेथड ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन दोन आहेत, इंडियन सिस्टीम आहे आणि इंग्लिश सिस्टीम आहे. बाही खाता आणि जे काही लेजर्स होते ते इंडियन सिस्टीम मध्ये येतात आणि इंग्लिश सिस्टीम मध्ये सिंगल एंट्री आणि डबल एंट्री. आता मोस्टली आपण डबल एंट्री यूज करतो. तर इंडियन सिस्टीम इज नॉट बेस्ड ऑन डबल एंट्री यूज बाय स्मॉल बिझनेस. सिंगल एंट्री फक्त कॅश बुक आणि पर्सनल अकाउंट मेंटेन करण्यासाठी यूज केली जाते. ती इनकम्प्लीट आणि अनसायंटिफिक आहे. तसंच डबल एंट्री सिस्टीम बोथ द ऍस्पेक्ट्स रेकॉर्ड करते. त्याच्यामुळे ती अॅक्युरेट आहे आणि युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे. ती सायंटिफिक आहे आणि कम्प्लीट आहे. समजलं? इंडियन सिस्टीम म्हणजे काय? बाही खाता म्हणजे जिथे नुसते लेजर्स मेंटेन केले जातात आणि लोकल लँग्वेज मध्ये ते मेंटेन केले जातात. पण इंग्लिश सिस्टीम मध्ये सिंगल एंट्री आणि डबल एंट्री असे दोन टाइप्स पडतात. सिंगल एंट्री ही इनकम्प्लीट सिस्टीम असते, ज्याच्यात पर्सनल अकाउंट आणि कॅश अकाउंट फक्त मेंटेन केले जातं. आणि डबल एंट्री सिस्टीम सायंटिफिक असते का? तर त्याचे दोन इफेक्ट पडतात, डेबिट क्रेडिट, आणि त्याचे व्यवस्थित इक्वल अमाऊंटला हे होतं. त्याच्यामुळे ते टॅली पण होतं पुढे जाऊन.
आणि सांगितलं नाही डबल एंट्री आणि सिंगल एंट्री बद्दल डिफरन्सिएशन विचारलं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे असं परफेक्टली दिलेलं नाहीये कुठं आणि तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स मध्ये पण विचारलं जाणार नाही बट तुमच्या ऑब्जेक्टिव्ह साठी एमसीक्यू साठी ट्रू ऑर फॉल्स साठी इट इज इम्पॉर्टंट. आता सिंगल एंट्री म्हणजे काय रेकॉर्ड ओनली कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट. डबल एंट्री काय रेकॉर्ड बोथ दी एस्पेक्ट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. सिंगल एंट्री unscientific, incomplete. Scientific and complete is double entry system. Accuracy, accuracy, arithmetic accuracy आपण सिंगल एंट्री मध्ये देऊ शकत नाही. डबल एंट्री सिस्टीम मध्ये ट्रायल बॅलन्स असतो, अरिथमॅटिक अॅक्युरसी असते. फायनान्शियल पोझिशन सिंगल एंट्री वरून आपल्याला कळू शकत नाही. डबल एंट्री वरून आपल्याला फायनान्शियल पोझिशन कळू शकते. सुटेबिलिटी स्मॉल बिझनेस साठी आपण सिंगल एंट्री यूज करतो बट बिग बिझनेस आणि ऑल टाइप ऑफ ऑर्गनायझेशन डबल एंट्री सिस्टीम यूज करते. एक्सेप्टन्स इट इज नॉट एक्सेप्टेड बाय बँक अथॉरिटीज आणि युनिव्हर्सली एक्सेप्टेड ही डबल एंट्री सिस्टीम. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री सिस्टीम. फर्स्ट इज कम्प्लीट रेकॉर्ड. दोन इफेक्ट पडतात त्याच्यामुळे एव्हरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होते, काही मिस होत नाही म्हणून ते कम्प्लीट रेकॉर्ड म्हटलं जातं. अॅक्युरसी तर टू साइड्स ऑफ अकाउंटिंग इज करेक्टली ॲटोमॅटिकली बॅलन्स. म्हणजे तुम्ही जर ट्रायल बॅलन्स केलं तर डेबिट साईड आणि क्रेडिट साईड तुमची ऑटोमॅटिकली बॅलन्स होणार आहे जर तुम्ही डबल एंट्री सिस्टीम यूज करत असाल तर. त्याच्यामुळे अॅक्युरसी आहे. कॉमन ऍक्सेप्टन्स. डबल एंट्री सिस्टीम युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये आपण फक्त दोन गोष्टी प्रिपेअर करू शकतो, फर्स्ट कॅश अकाउंट आणि दुसरा आहे पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर बिझनेस रिझल्ट. आपल्याला ट्रू फायनान्शियल पोझिशन जे काय आहे ते आपल्याला डबल एंट्री सिस्टीम मध्ये कळते. पोझिशन काय आहे, इन्कम किती आहेत, एक्सपेन्सेस किती आहेत, बॅलन्स शीटची पोझिशन काय आहे, बिझनेस मध्ये ऍसेट्स किती आहेत, पैसे किती येणार, पैसे किती जाणार, ह्याची सुरुवात सगळी डबल एंट्री असते. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. An account is a summarized record of all the transactions related to one person, one asset, property, or one class of income expenses. अकाउंट म्हणजे काय तर समरी. कोणाची तर पर्टिक्युलर पर्सनची, पर्टिक्युलर ऍसेटची, पर्टिक्युलर प्रॉपर्टीची किंवा किंवा पर्टिक्युलर इन्कमची, पर्टिक्युलर एक्सपेन्सची. आता टाइप्स ऑफ अकाउंट्स काय आहेत तर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंट म्हणजे काय, अकाउंट ऑफ अ पर्सन, ऑर्गनायझेशन. रिअल अकाउंट इज अ ॲसेट ऑर अ प्रॉपर्टी. नॉमिनल अकाउंट ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन. त्याच्यानंतर एव्हरी सिंगल ट्रान्झॅक्शन ऑलवेज टच एक्झॅक्टली टू ऑफ दिस अकाउंट. कळालं. आता पर्सनल अकाउंट मध्ये म्हणून पर्टिक्युलर पर्सन, इन्स्टिट्यूट, ऑर्गनायझेशन किंवा आर्टिफिशियल पर्सन हे सगळं. रिअल अकाउंट मध्ये ऍसेट्स आणि प्रॉपर्टीज. नॉमिनल अकाउंट मध्ये एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स आणि गेन. आणि ह्या तीन पैकी प्रत्येकी ट्रान्झॅक्शन कोणत्यातरी दोन ऍस्पेक्टला अफेक्ट करतं. त्याच्यानंतर पर्सनल अकाउंटचे टाइप्स. There are three types of personal account. First is natural person, artificial person, and representative person. Account of an individual human is natural person, जसं की सुनीता, अशोक, सुहास, everybody. त्याच्यानंतर artificial person, organization, association created by law, Bank of Maharashtra, ABC, and company account. Representative personal, representative a person group of in outstanding or prepaid items, outstanding rate or prepaid wages. तसंच रिअल अकाउंट मध्ये कोण आहेत तर ऍसेट्स अँड प्रॉपर्टीज ओन बाय बिझनेस. आणि टँजिबल रिअल अकाउंट विच कॅन बी सीन ऑर टच, मशिनरी, मोटर कार, स्टॉक. इनटँजिबल रिअल अकाउंट कॅनॉट बी टच ऑर मेजर इन मनी, जसं की गुडविल, पेटंट अँड ट्रेडमार्क. रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तसंच पर्सनल अकाउंटचा रूल आहे इथे दिलेली नाही, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. हा पर्सनल अकाउंटचा रूल आहे. त्याच्यानंतर नॉमिनल अकाउंट. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. एक्सपेन्सेस आणि लॉसेस मध्ये काय आहे तर वेजेस, स्टेशनरी, सॅलरी, डेप्रिसिएशन एक्सेट्रा. इन्कम अँड गेन्स मध्ये कमिशन रिसिव्ह अँड डिस्काउंट रिसिव्ह. तसंच डेबिट ऑर एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. त्याच्यानंतर गोल्डन रूल ऑफ डेबिट अँड क्रेडिट, जसं मगाशी सांगितलं तेच आहे. पर्सनल अकाउंट डेबिट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. Real account debit what comes in, credit what goes out. Nominal account debit all expenses and losses, credit all incomes and gains.
आता तुमच्याकडे कोणतंही ट्रान्झॅक्शन आलं तर त्या ट्रान्झॅक्शन मधून डेबिट क्रेडिट कसं फाइंड आउट करायचं, ते ट्रान्झॅक्शन अनालाइज कसं करायचं हे आपण ह्याच्यात बघणार. फर्स्ट इज रीड द ट्रान्झॅक्शन केअरफुली. आता एक ट्रान्झॅक्शन घेऊया. काय आहे? कॅश डिपॉझिटेड टू बँक 5,000 हे आहे. आयडेंटिफाय टू ऍस्पेक्ट्स. पहिलं काय आहे तर कॅश गोज आउट फ्रॉम द बिझनेस आणि बँक कॅश कम्स इन बँक. दोन अकाउंट काय तर कॅश आणि बँक. क्लासिफिकेशन ऑफ each account. Cash account is real account, bank account is real account. Apply the matching rule. आता रिअल अकाउंट कॅश गोज आउट सो क्रेडिट होणार आहे. बँक मध्ये कॅश आली सो ते डेबिट झालं, सो बँक अकाउंट डेबिटेड टू कॅश. अशा प्रकारे आपण कोणतेही ट्रान्झॅक्शन अनालाइज करू. याच्यानंतर ट्रान्झॅक्शन ऑफ ट्रेडिशनल अप्रोच अँड ऍक्शन्स. आता हे 3 आहेत ते बघू. कमेन्स बिझनेस विथ कॅश 50,000. आता काय झालं? बिझनेस सुरू झाला. प्रोप्रायटर इज गिवर अँड कॅश कम्स इन. कॅश अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट. कॅश हे रिअल अकाउंट आहे, कॅपिटल पर्सनल अकाउंट. डेबिट कम्स इन, क्रेडिट गोज आउट, सो कॅश अकाउंट डेबिटेड टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. Then advertisement expenses 5,000 paid to Amar. Advertisement expenses and cash goes out. Advertisement account and cash account. Advertisement is nominal account, cash account is real account. Debit expenses credit, cash goes out, so advertisement account debited to cash account credit. Then next is sold goods for cash 12,000. Cash comes in, sales is income, cash account, sales account, cash account is real account, sales account is income account, that is nominal. So debit comes in, credit income, so cash account debited to sales. समजलं हे? समजलं नसेल तर मला तिकडे कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला आहे. कोणताही संकोच करू नका. आता अडकलात तर पुढे जाऊन अडकाल. मॉडर्न अप्रोच. क्लासिफिकेशन्स ऑफ अकाउंट्स. ऍसेट्स, मशिनरी, बिल्डिंग आणि कॅश हे कोण आहेत तर ऍसेट्स आहेत. लायबिलिटीज मध्ये काय आहेत? डेटर्स तुमच्या ऍसेट मध्ये येतात. क्रेडिटर्स, बँक लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लायबिलिटीज. कॅपिटल मध्ये प्रोप्रायटर्स कॅपिटल. त्याच्याच अपोजिट ड्रॉइंग्स पडतात. रेव्हेन्यू अँड गेन्स मध्ये कमिशन, इंटरेस्ट, रेंट, फीस. एक्सपेन्सेस मध्ये वेजेस, ऑडिट फीस आणि लॉस बाय फायर. हे एक्झाम्पल्स आहेत. हे आहे असं नाही. ह्याच्यापेक्षा अजून भरपूर आहेत त्या ह्याच्यात येतात, जसं की फ्लाइट्स इथे येतात एक्सपेन्सेस आणि लॉसेस मध्ये. त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिव्ह रेव्हेन्यू अँड गेन्स मध्ये येतं. लायबिलिटी मध्ये आपल्याकडे बँक लोन असतं, दिलं नाही त्यांनी. त्याच्यानंतर ऍसेट्स मध्ये फर्निचर असतं, कॉम्प्युटर असतो, खूप काय काय असतं. क्रेडिटर्स असतात. त्याच्यामुळे एवढेच नाही, ह्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. त्याच्यानंतर हे कॅटेगरीज आहेत मॉडर्न अप्रोच नुसार. ऍसेट्स एक्सपेन्सेस बिहेव अलाइक अँड लायबिलिटी कॅपिटल अँड रेव्हेन्यू बिहेव अलाइक. म्हणजे ऍसेट्स आणि एक्सपेन्सेस, जसं की ऍसेट्स वाढले, एक्सपेन्सेस वाढले तर ते डेबिट होणार आहेत. ऍसेट कमी झाले, एक्सपेन्सेस कमी झाले तर ते क्रेडिट होणार आहे. तसंच लायबिलिटीज, कॅपिटल आणि रेव्हेन्यू वाढले तर ते क्रेडिट होणार आहे. तसंच लायबिलिटीज, कॅपिटल आणि रेव्हेन्यू कमी झाले तर ते डेबिट होणार आहे. This approach is widely used in computerized accounting software today, जसं की टॅली. नेक्स्ट इज, आता ते जे मी तुम्हाला बोलले तेच त्याने इथे दिलं बघा. ऍसेट्स एक्सपेन्सेस लॉसेस वाढले, डेबिट झाले. ऍसेट्स एक्सपेन्सेस लॉसेस कमी झाले, क्रेडिट. तसंच लायबिलिटीज इन्कम्स अँड रेव्हेन्यूज वाढले, क्रेडिट केलेले. तसेच लायबिलिटीज कॅपिटल रेव्हेन्यू अँड गेन्स कमी झाले, डेबिट केले. बाईंग मशिनरी ऍसेट इन्क्रीज झाले, तसंच म्हणून मशिनरी डेबिट होणार. तसंच पेईंग रेंट. आता इथे काय झालंय तर रेंट पे केलेलं आहे, एक्सपेन्सेस वाढले म्हणून तो डेबिट झाला. त्याच्यानंतर टेकिंग बँक लोन, लायबिलिटी वाढली म्हणून ती क्रेडिट झाली. त्याच्यानंतर रिसिव्हिंग कमिशन, रिसिव्ह कमिशन आपला रेव्हेन्यू वाढला म्हणून तो क्रेडिट झाला. आता मॉडर्न अप्रोच नुसार बघूया. Transaction cash started a business with cash 70,000. Cash comes in, capital introduced, cash वाढली, capital वाढलं. Cash account आपलं डेबिट होणार आहे, capital account क्रेडिट होणार आहे. तसंच rent paid 5,000 to Amol. Rent वाढला, cash गेली.
एक्सपेन्सेस वाढले, डेबिट झाले, मग तो रेंट अकाउंट डेबिटेड, कॅश कमी झाले, दॅट इज ऍसेट कमी झाले, सो रेंट अकाउंट डेबिटेड टू कॅश. परचेस गुड्स फ्रॉम सुनील 13,000. परचेस एक्सपेन्सेस वाढले, तसंच सुनील अकाउंट क्रेडिटर आहे, तो पण वाढला. एक्सपेन्सेस वाढले, लायबिलिटी वाढली. डेबिट एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस वाढले म्हणून डेबिट, लायबिलिटी वाढली म्हणून क्रेडिट, सो परचेसेस अकाउंट डेबिटेड टू सुनील अकाउंट. त्याच्यानंतर ट्रेडिशनल अप्रोच आणि मॉडर्न अप्रोच. क्लासिफिकेशन बेसिस ट्रेडिशनल मध्ये काय आहे तर पर्सनल, रिअल, नॉमिनल. तसंच मॉडर्न अप्रोच मध्ये ऍसेट, लायबिलिटी, कॅपिटल, रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस. तसंच ट्रेडिशनल अप्रोच मध्ये 3 कॅटेगरीज आहेत, पर्सनल, रिअल, नॉमिनल. आणि मॉडर्न अप्रोच मध्ये 5 कॅटेगरीज आहेत. त्याच्यानंतर रूल्स काय, इथे गोल्डन रूल्स असतात ट्रेडिशनल अप्रोच मध्ये, बट मॉडर्न अप्रोच मध्ये इन्क्रीज डिक्रीज असतात. ओरिजिन किंवा युजेस, ट्रेडिशनल यूज एक्झाम फ्रेंडली फॉर बेसिक आणि वाईडली यूज कॉम्प्युटराइज सिस्टम मॉडर्न अप्रोच आहे. ट्रेडिशनल अप्रोच हा एक्झाम साठी. बेस्ट सुटेड फॉर अंडरस्टँडिंग द वाय बिहाइंड द इंटरेस्ट, फास्ट सिस्टम ड्राइव्ह ट्रान्झॅक्शन पोस्ट. आता फॉर्म्युलाज मध्ये बघा, एकच फॉर्म्युला फिरवून फिरवून दिलेला आहे. अकाउंटिंग इक्वेशन काय, ऍसेट्स इज इक्वल्स टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल, म्हणून बॅलन्स शीट टॅली होते. मग कॅपिटल इज इक्वल्स टू काय आहे तर ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. लायबिलिटीज इज इक्वल्स टू काय तर ऍसेट मायनस कॅपिटल. टोटल डेट्स इज इक्वल्स टू टोटल क्रेडिट. टोटल डेबिट इज इक्वल्स टू टोटल क्रेडिट, म्हणजे तुमची डेबिट साईड ही इक्वल्स टू क्रेडिट असलीच पाहिजे. आणि प्रॉफिट इज इक्वल्स टू तुमचा रेव्हेन्यू मायनस तुमची कॉस्ट प्राइस. जे काही तुमची गोष्ट प्रोड्यूस करण्यासाठी जी काही तुमची कॉस्ट लागली आहे ती कॉस्ट मायनस केला तुमच्या रेव्हेन्यू मधून तर तुम्हाला प्रॉफिट भेटणार आहे. ते आता इक्वेशन वरचं बघा. अकाउंटिंग इक्वेशन, रोहन स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश 50,000. तुमची कॅपिटल आलं म्हणून ऍसेट तुमचे 50,000. परचेस मशिनरी ऑन क्रेडिट 10,000. लायबिलिटी वाढली तुमची 10,000. कॅपिटल आहे तेवढंच 10,000 प्लस 50,000 इक्वल्स टू 60,000. त्याच्यानंतर परचेस गुड्स 20,000 ऍज्युम ऑन क्रेडिट, म्हणजे लायबिलिटी वाढली तुमची 20,000 ने, मग तुमच्या क्रेडिटर झाले 30,000, तुमचं कॅपिटल आहे 50,000 म्हणून तुमचे ऍसेट्स झाले 80,000. So the equation must be balanced after every single transaction, that is the whole point. इथे मी फक्त क्वेश्चन आन्सर्स आहेत, हे क्वेश्चन आन्सर्स रॅन्डमली आहेत, तुम्हाला यातील सगळा हे नाही, बट तुमच्या टेक्स्टबुक मागचे जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत ते करा. आता आपलं रिव्हिजन इथे झालं असं समजते. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, गोल्डन रूल्स लक्षात ठेवायचे, टाइप्स ऑफ अकाउंट्स लक्षात ठेवायचे, मॉडर्न अप्रोच नुसार 5 कॅटेगरीज काय त्या लक्षात ठेवायच्या, इन्क्रीज डिक्रीज कधी होतात ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मॉडर्न अप्रोच कुठे यूज केला जातो, सिंगल एंट्री सिस्टम कुठे यूज केली जाते, डबल एंट्री सिस्टम कुठे यूज केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 10th ऑफ नोव्हेंबर ही एक तारीख लक्षात ठेवायची. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा लेसन नंबर 2 तुमचा कव्हर आहे. ते अकाउंटिंग इक्वेशन जे आहे, ऍसेट्स इज इक्वल्स टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल, ते एक लक्षात ठेवा. अजून काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट्स मध्ये करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर प्लीज लाईक इट, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, सो दॅट I get motivated to post more videos. Okay. आता मी तुम्हाला लेसन नंबर 3 नाही पोस्ट करणार, बट तुमचा ओसीएमचा लेसन नंबर 1 कव्हर करा, सो दॅट तुम्ही युनिट टेस्ट साठी प्रिपेअर असाल. हा एक लेसन तुम्हाला या 8 ओळींमध्ये मी एकदा एक्सप्लेन करते आणि मग आपण थांबतो. डबल एंट्री म्हणजे काय तर रेकॉर्डिंग बोथ डेबिट अँड क्रेडिट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन इक्वली. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग मेथड मध्ये 3 मेथड आहेत, इंडियन सिस्टम, सिंगल एंट्री सिस्टम अँड डबल एंट्री सिस्टम. डबल एंट्री सिस्टम बेस्ड ऑन accuracy, complete record and universally acceptable. अकाउंट क्लासिफिकेशन पर्सनल, रिअल, नॉमिनल. ट्रेडिशनल अप्रोच नुसार गोल्डन रूल्स काय आहे तर रिसिव्हर गिव्हर पर्सनलला, कॅश कम्स what debit what comes in, credit what goes out, real account. Debit all expenses and losses, credit all incomes and gain, nominal account. Modern approach use 5 categories, that is assets, liabilities, capital, revenue and expenses. मॉडर्न रूल्स मध्ये काय, असेट्स आणि एक्सपेन्सेस इन्क्रीज झाले तर डेबिट, लायबिलिटी आणि कॅपिटल रेव्हेन्यू इन्क्रीज झाले तर क्रेडिट.
त्याच्यानंतर अकाउंटिंग इक्वेशन काय, ऍसेट्स इज इक्वल्स टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल मल्स बॅलन्स एलिमेंट्स. ह्या जर 8 ओळी तुम्ही लक्षात ठेवल्यात, तुम्हाला समजल्या, लक्षात ठेवण्यापेक्षा मी म्हणेन तुम्हाला समजल्या, तर तुम्हाला लेसन नंबर 2 समजला. तुम्हाला काही करायची गरज नाही. ह्या 8 ओळी तुमच्या लेसन नंबर 2 ज्याचा असेल त्याचे एक पान, पहिला पान जे आहे ना तिथे हे लिहून ठेवा. आणि त्याच्यानंतर जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतील, थेअरी असेल, जे काही लिहून ठेवायचं तुम्हाला ते लिहून ठेवा. पण हा साचा आहे. मेकिंग वर्ड्स की सेंटेन्स, अशा सेंटेन्सेस आहेत हे तुम्हाला रिकॅप हा चॅप्टरचा, सो तिथे लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल. आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील, काही असेल, तुम्ही कमेंट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी, तिथे कमेंट करा. किंवा काही मटेरियल हवं असेल, तुम्हाला कालची एक्सेल फाईल हवी असेल किंवा काही हवं असेल, कमेंट करा, तुम्हाला मी ते प्रोव्हाइड करेन. थँक्यू.